फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत तुमचं जिंदगी वाइब्स या चॅनलमध्ये. आता आपण जाणार आहोत सोमेश्वर गावचं जे सोमेश्वराचं मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत. ते जाण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या काही ते झाडं लावलेली आहेत. मी गेली 2 वर्षापूर्वी ती झाडं दाखवतो. पहा तुम्ही इथे, हे बघा आंब्याचं झाड. नारळाचं झाड बहुतेक तिथे जगलेलं नाही आहे, इथे सुकलं आहे हे झाड. हे अजून एक आंब्याचं झाड आहे. इकडे पुढे काजूची झाड आहेत. ये हा ये आपण गाडीने जाऊया. हे बघा काजूची झाडं लावलेली आहेत. हे एक काजूचं झाड, हे एक काजूचं, तिथे अशी काजूची झाडं लावलेली आहेत. हा सुंदर असा परिसर आहे आमचा. हा नदीचा ओढा तुम्ही पाहाल. पर्या आपण पाहतोय. चला मग मित्रांनो, भेटूया आपण जाऊया आता थेट सोमेश्वर मंदिरात. चला, हे पहा आमचा पर्याचं हे उगमस्थान आहे. तिथे आपण चाललो गावच्या ग्राम दैवत आहे आमचं चिरणीचं. तिथे गायमुख आहे, ते आपल्या पाहायला मिळेल. चला, येत आहे फिरायला. चला येत आहे. चला वरती जाऊन येऊ. चला, काका पण येत आहेत. त्या बाबांना घेऊन जाऊ. चला, छत्री घ्या. किरण, हाय, हॅलो. सगळे ओळखतात. आणि सोनू, आम्ही आता जाऊन मोठी ट्रेक करून आलेलो आहे. तो बघा धबधबा. नको उतरा, नको. हा, फुलझाडांचा काढू. या बाबांनी काढलेले फुल लावलेले फुलझाडांचा व्हिडिओ काढूया आपण. त्यांची इच्छा आहे. अरे वा, हे बघा सुंदर अशी फुलझाडं त्यांनी लावलेली तिथे. एक कसली झाड आहे ती? चला बाबा, आपण जाऊया. आपल्या विहिरीच्या इथलं काढायचं. तुम्ही या माझ्या बरोबर, या. आपण छत्रीत जाऊया दोघे. हे होणार नाही. काय म्हणताय, कसं वाटतं आमचं गाव तुम्हाला? सांगा जरा तुमचं आमच्या गावाबद्दल. निसर्ग रम्य वनाने नसलेलं गाव आहे. असं ह्या साईडला या, म्हणजे दिसेल. हा हा, काय बोला, पुन्हा बोला. काय म्हणताय, कसं काय वाटलं आमचं गाव? निसर्ग वनाने नसलेलं रम्य गाव तुमचं खूप आवडलं. हा, काकांना आमचं गाव फार आवडतो. त्यांची मुलगी आमच्या इथे दिलेली आहे आणि ते वर्षावर येत असतात आमच्या इकडे दोघं जण. हा पहा मित्रांनो, आमचा पर्याय आहे. डोंगरातून जे पाणी येतं ते या मार्गाने तिथे बाहेर जातं. दुसरा पॉइंट हा आहे इथे. त्या पद्धतीने पाऊस पडतो आणि त्या डोंगरावरून धबधब्या मार्गे हे पाणी इकडे येतं. ही आमची गावची विहीर दाखवतो जाऊन. ही बघा आमची विहीर. बेडकाने उडी मारली इथे. विहीर फार जुनी आहे विहिरी. चला पुढे जाऊया, आपण मार्गक्रमण करू. या पायवाटेने आणि आपल्या राजेंद्र अण्णांच्या घराच्या मागून आपल्याला वरती जायचं आहे. ते पावसाने थोडीशी सुरुवात केली. पाय इथे गुळगुळीत झालेलं आहे थोडंसं, बघू शकता तुम्ही.
ही बघा राजेंद्र अण्णांची मांजर. राजेंद्र अण्णांचं घरावर जेवढं लक्ष नसेल ना तेवढं त्या मांजरीचं लक्ष आहे. हे आपण कुठे चाललोय किरण? कुठे जातोय? हे आम्ही चाललोय गावच्या जे आमचे इकडचं जे स्थानिक मंदिर आहे, गावदेव ग्रामदेवत म्हणतो ना आपण, ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिथे जातोय. आणि ते जात असताना आम्ही जी आमच्या हद्दीतील जी जागा जमीन आहे तिथून जावं लागतं आम्हाला. हा निसरडा रस्ता झालेला आहे इथून पावसातून. बाबांना म्हटलं आम्ही येत आहे का, आणि बाबा रेडी. त्यांना फार आवड आहे भरण्याला. हा काल भरण्याला गेला होता. ते कधी आलात? मगाशी आलात? सकाळी आलात. रस्ताच बंद झालेला दिसतो इथून. इथून जुनी पायवाट होती आहे, फक्त शोधावी लागते ती. बघा हो मित्रांनो, हे कोकणातील त्या अशा प्रकारे कोकणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जे कुठेच मिळणार नाही तुम्हाला. जगाच्या पातळीवर कुठेच नाही असं हे सौंदर्य तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. हा चुकतोय आपण वाटतं. हा नाही रस्ता आहे का? चला मित्रांनो, पुन्हा एकदा चॅलेंज आहे आपल्याकरता हे, कारण ही अडचणीची जागा आहे का? बघ ये समोर. हा येऊ काय? चला चला, समोरून कॉल दिलेला आहे, या ग्रीन सिग्नल भेटलेला आहे किरणचा, आणि आपण जातोय आता इथून. फार अरुंद अशी जागा आहे. आपण सकाळी जिथे गेलो होतो ह्या अगोदर आपण मी जो व्हिडिओ अपलोड केलाय जिथे गेलो होतो आपण, त्याच्याही पेक्षा जास्त जरा थोडंसं अरुंद असं हे स्थळ दिसतंय. कारण आम्ही याच्या अगोदर यायचो ना बाबा, त्यावेळी इथे मोकळी जागा असायची, अशा पद्धतीचं नव्हतं. आता काय झालंय, झाडी झाली सगळी. झाडाझुडपांमधून आम्हाला रस्ते सापडत नाहीत. कदाचित आम्ही रस्ता चुकलो होतो, पायवाट चुकलो होतो आणि फिरून आलो. बाबा तुमचं आडनाव काय? विसरलो. हा गमरे. गमरे बाबा बीजेपीचेच कट्टर समर्थक आहेत बघा. शिवसेना नाही, सॉरी शिवसेनेचे समर्थक आहेत ते. हा प्रवास करत असताना लक्षात येते की गावच्या लोकांना किती अडचणींचा सामना करावा लागत असेल. काय हो, बरोबर ना? कारण आम्ही कधीतरी आता येतोय, त्या गोष्टी अशा मजेदार वाटतात, पण या त्यांच्या दैनंदिन लाईफमधल्या या आयुष्यातल्या या गोष्टी आहेत, त्या करून त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं आहे. म्हणजे आता हे सरपण जे आपलं काय बोलतात त्याला, जळणाचं लाकूड असतं त्याला, ते आणण्यासाठी त्यांना जंगलात जावं लागतं, रानात जावं लागतं. सरपण ते आणण्यासाठी जावं लागतं त्यांना, आणि ते आणण्यासाठी त्यांना इथूनच मार्गक्रमण करावं लागतं किंवा येणं जाणं इथूनच असतं. एवढ्याशा जागेतून ते कुठल्या कशा पद्धतीने जात येत असतील ते पण
भलं मोठं असं ओझं घेऊन. आणि हा बघा स्पॉट जिथे आपण लास्ट टाइम इथे गेलो होतो, तो धबधबा इथून पाहायला मिळेल आपल्याला. हा बघा, चला पुढे जाऊया आता. दम लागलाय मला. रस्त्यावर आलो बहुतेक आपण. चला पुढे चालत चालूया. पाऊस येतोय. पावसाचा वेग वाढण्याच्या अगोदर आपण आपला वेग वाढूया. बाबा या अगोदर आलात तुम्ही? पहिल्यांदा आलात? काय म्हणताय? हा बघा धबधबा. वाव, अप्रतिम दृश्य आपल्याला पाहायला मिळेल इथे. हे सगळे ब्लॉगर झालेले आहेत इथे. बघा इथे सोनू ब्लॉग करतोय, इथे किरण ब्लॉगर झालेला आहे. काय म्हणताय जरा पुन्हा एकदा सांगा, म्हणजे लोकांना पण ऐकू द्या हे कशामुळे. हा, याला मूळचं पाणी वरती नाही. अच्छा. हा, जे पाणी येतं ना वरून, हा हा हा, जिथे जागा मिळेल तिथे ते हे त्याची जागा बघताय. नमस्कार बाबा, काय म्हणताय? गुरं बघताय. हा रोड कुठे गेला हो? छान. हे गावच्या देवळाकडे. हे रस्त्याने आपण आलो असतो तर इथून आलो असतो, पण आपण मधली पायवाट इथे बघितलेली आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असताना किंवा लोक म्हणतात सह्याद्रीच्या कुशीमध्ये निसर्ग सौंदर्य इथे रमलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे काय सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे बाबा उभे आहेत. हे आम्ही कधीतरी येतोय ब्लॉगिंगच्या निमित्ताने काय येतोय, पण ते नेहमी इथे येत असतात. नेहमी इथे त्यांच्या जो दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टी आहेत, म्हणजे गुरांना चरवण्यासाठी किंवा त्यांना चारा आणण्यासाठी, तर त्यांचा जो प्रवास आहे फार खडतर आहे, पण ते आवडीने करतात. तोच तुम्हाला दाखवतोय. बघूया आता पुढे जाताना आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. किरण इथे व्लॉगिंगच्या तयारीत. सॉरी सोनू हाय. हॅलो. काय सोनू, तुझा कुठला व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे सांग? हर्षल हळदे करून माझं यूट्यूबवर चॅनल आहे. जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. माझ्या जे फॉलोअर्स असतील किंवा लाईक करायचं आहे, अशा पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाहण्याची संधी देऊ. हा बघा माझ्या मागचा व्ह्यू बघा तुम्ही. मला पुढे दुसऱ्या व्ह्यूने दाखवतो. हा बघा सह्याद्रीचा पर्वतरांगा. येस, चला बाबा आपण जाऊया पुढे. कुठल्याही गोष्टी सांगा. पाऊस गेलाय, छत्री बंद करा. सांगा आवडतील गोष्टी, गावच्या गोष्टी लोकांना ऐकायला आवडतात. तुमचा अनुभव सांगा. तुम्ही काय करता? माझा आता व्यवसाय म्हणजे आता छोटासा आमचा आंब्याचा धंदा. हां, पहिली शेती करायची. मित्रांनो तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो, बाबांना मी विचारलं तुम्ही काय करता, तुमचा अनुभव सांगा. तर त्यांनी पहिलाच सांगितलं की माझा छोटासा व्यवसाय. म्हणजे बाबा सुद्धा व्यावसायिक आहेत. छोट्या पद्धतीचा का होईना व्यवसाय करतायत. तर सगळ्यांनी त्याची प्रेरणा घेणं गरजेचं आहे आणि एक छोटे उद्योजक बनायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. बाबा तुमच्या काही गोष्टी सांगा आता. हा बाबा, हा बोला. हां हां
जरा तुमची मी गोष्ट ऐकतो, पण या गोष्टीचं जरा महत्त्व सांगतो की आमच्या गावामध्ये पूर्वीपासून फेमस आहे, याला भीमाची दगड असं म्हणतात. ज्यावेळेस इथे रस्ता झाला किंवा इकडे काही गोष्टी काय म्हणतात डेव्हलपमेंटच्या गोष्टी झाल्या, त्यावेळी ही जी आहे एक धार्मिकरित्या हिला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे आणि ही दगड हलवण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे अच्छा, त्यांच्या माहितीनुसार रस्ता त्या साईडला होणार होता आणि तोच रस्ता ह्या साईडला झालेला आहे, म्हणून या दगडीला जास्त महत्त्व आहे. भीमाची दगड म्हणूनही फेमस आहे. हे आपले यूट्यूब ब्लॉगर यांचा पण चॅनल आहे. मी त्यांचं ते सांगतील. कुठला चॅनलचं नाव सांगा तुमचं? किरण कदम एवढंच नाव आहे आपलं. बरं, यांच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा त्यांच्या व्हिडिओला आणि शेअर करा. ओके. हा बाबा सांगा, तुमचं 7वीपर्यंत शिक्षण झालं त्यावेळेस तुम्ही मामाकडे होतात. कोण वारलं तुमचं? आई? वडील वारले, सॉरी. हां 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 प्रपंचाचा भाग मुंबईला मामा असायचे त्यांच्यावर झालं. मामाची आई नव्हते, भावाने थोडे दिवस मग मी 10वी शिकून 8 ते 9 वर्षे इथे सगळं सांभाळलं. त्यांची शेती त्याच्यानंतर मुंबईला तिकडे त्या स्वतःच्या मालकीची जागा जमीन आहे, तर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नसल्या कारणाने किंवा बरेच वर्ष झालं इथे कुठलं मेंटेनन्सचं काम झालेलं नाही, त्यामुळे इथे पूर्ण जंगल झालेलं आहे. यावर्षी प्रयत्न करायचा आहे की हा रस्ता, ही जागा मोकळी करून इथे झाडं झुडपं लावण्याचा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मला दाखवता येईल. बाबा कंटिन्यू करा. हां, तुमचं शिक्षण, मग तुमचा अनुभव आहे, तुम्ही कसं काय या आंबा व्यवसायामध्ये कसं आलात, तिथून सुरुवात करा. आंबा व्यवसाय आल्यानंतर माझा एक मोठा मुलगा होता ना, तो म्हणाला बाबा आमची कर्म थोडी आहेत आणि आपण दुसरी घेऊया, आपण व्यवसाय करूया. मग आम्ही सुरुवातीला आम्ही 100 कलमं घेतलेले. एक मिनिट. हा व्ह्यू बघा मित्रांनो, तुम्हाला महाबळेश्वरला जाण्याची पण इच्छा होणार नाही. जर इथे यायचा तुम्ही जर विचार केलात तर महाबळेश्वर काय, अजून कुठलं माथेरान, यापेक्षाही सुंदर असं निसर्गरम्य असं दृश्य इथे तुम्ही पाहू शकता. खरोखरच महाराष्ट्र सरकारला विनंती करेन याच्या माध्यमातून की ह्याची जर जतन केलं, अशा धबधब्यांचं जर जतन केलं, डेव्हलपमेंट केली, तर एक चांगलं पर्यटन स्थळ इथे घडू शकतं. असो, मी बाबांना विचारतो. बाबा इथे आलेले आहेत, त्यांचा खडतर प्रवास अनुभव ओके ते सांगतायत. त्या आंबा व्यावसायिकामध्ये त्यांच्या मुलांनी त्यांना सुचवलं. हा बोला बाबा. त्याच्या सुरुवातीला आम्ही 100 कलमं घेतलेले. त्याच्यातून आम्ही पंप वगैरे घेतलेला आहे, मोटर वगैरे. चला, मग बाबांनी सुरुवातीला जो व्यवसाय केला तो नफा कमी पण तोटा जास्त त्यांना सहन करावा लागला, पण तरी ते हारले नाही. आत्ताच्या मी जे उद्योजक आहेत, तरुण उद्योजक आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की अशा प्रकारची जी प्रेरणा असते व्यवसायाच्या दृष्टीने, ती सर्वांनी ठेवायला पाहिजे. की सुरुवातीला आपण बिझनेस केला, व्यवसाय केला की त्याच्यातून पैसे मिळणार आहेत अशी अपेक्षा न बाळगता त्याला सातत्यपणे करणं गरजेचं आहे. कधी ना कधी त्याचं फळ मिळणार. बरोबर. आता ते बाबा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ते आंबे पोचवतात. मी इथे माझ्या सबस्क्रायबरना, माझ्या अजून कोणी ग्राहक असतील त्यांना सांगू इच्छितो, कुणालाही आंबा हवा असेल चांगल्या क्वालिटीचा, उच्च दर्जाचा, तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, कमेंटमध्ये मेसेज करावा. आम्ही तुम्हाला होम डिलिव्हरी करू फ्री ऑफ कॉस्टमध्ये. बरोबर. अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे, आंब्याचा व्यवसाय त्यांनी सुरुवात केला. आता आपण पाहू शकतो, हे बघा आमचं गावचं देऊळ आणि त्याच्या मागचा जो परिसर आहे तो अमेझॉनच्या खोऱ्याला पण लाजवेल अशा प्रकारचा हा परिसर आहे आणि निसर्ग आहे.
खरोखर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे चिरणी गावाला. हे आमचं गावचं जे ग्रामदैवताचं जे मंदिर असतं ते आहे आणि जत्रा इथेच भरते. सांगीन बोलतात ना ते इथेच असते. आणि हा पटका तिकडे परत फेकतो. बरोबर आहे. हा जो पॉइंट आहे इको पॉइंट म्हणून आपण पाहतो इकडे जे महाबळेश्वर किंवा इतर पर्यटन स्थळावर जशी पॉइंट्स असतात त्या पद्धतीने इथे आहेत, पण लोकांना ते माहिती नाही. तुम्ही आवाज येतो इथे आले असते लोक, पर्यटक लोक. आला आवाज. सकाळच्या संध्याकाळच्या हे करायला पाहिजे. सोनू हा व्हायचं आहे, मी तुम्हाला दाखवतो. सोनू तू ओरडून बघू जरा, आवाजाला माझ्या हे प्रॉब्लेम झालाय. किरण ऐकलात तुम्ही आवाज? पुन्हा एकदा आमच्याकडे आहे ना ते, किरण. आमच्याकडे जोरात येतो. इकडे कुठे तरी असं हे करा. तिकडे हे आहे हा. त्या बाजूला ओरडा आहे. आला आवाज. सकाळ सुंदर असा ॲटमॉस्फिअर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. वादळी वाऱ्यानं ही जागा चांगली आहे. वादळी वाऱ्यानं हा. वादळी वाऱ्यानं का ही जागा चांगली आहे? कारण सपाट आहे म्हणून. नाही, सपाट आहे आणि मध्ये अडवायला डोंगर आहे. हा चांगलं आहे. अच्छा जंतूर जागा. हा. सुंदर असं पवित्र असं स्थान आहे आमच्या चिरणी गावाला लाभलेलं. आणि गावकऱ्यांच्या मेहनतीने इथे त्यांनी असे उभं केलेले हे स्थानिक लेवलचं हे मंदिर. आस्थेचं एक प्रतीक दिसतं आपल्याला इथे. गावची जी जत्रा होते ती ह्या ठिकाणी आयोजित केली जाते. नक्कीच त्या जत्रेचं जेव्हा आयोजन असेल, नियोजन असेल, त्यावेळेस मी तुम्हाला कळवेन. तोपर्यंत दर 3 वर्षांनी इथे जत्रा राबवली जाते. हा बघा, हा समोरचा भाग. आणि चिरणी ग्रामस्थ विकास मंडळ पुणे यांच्या सौजन्याने बांधलेली ही शेड आहे. ही शेड या कारणास्तव बांधलेली आहे जेणेकरून जे लांबून येणारे जे भाविक आहेत त्यांच्या अशा पद्धतीचं त्यांनी जे आमच्या चिरणी ग्रामस्थ मंडळाने इथे ही छोटीसं पाणी साठवण्यासाठी हे केलेलं आहे. आणि इथे टायमुक जसं तुम्ही कुठं पूर्ण एक्सरसाइज झाली आहे मित्रांनो माझी.
पावसाच्या वातावरणात मला घाम फुटलेला आहे, कारण पाहू शकता तुम्ही एवढं आम्ही चढून इथपर्यंत पोचलोय. आम्ही कालचा जो व्हिडिओ आम्ही अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा आम्ही एक ट्रेकिंग केलं होतं, एक धबधबा शोधून काढला होता आणि त्यावेळेस तिथेही जात असताना पाऊस आम्हाला मिळाला नाही आणि लकीली आत्ताही पाऊस आम्हाला मिळालेला नाही. आम्ही घरातून रेनकोट कॅरी केले होते, पण मित्रांनो आत्ताचा जो व्हिडिओ आपण दाखवलेला आहे तो हा साईडचा जो सेक्शन आहे तो आपण कव्हर केलेला आहे इकडून ह्या साईडचा. पण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ह्या साईडचा जो व्हिडिओ आहे किंवा ह्या साईडचा जो एरिया आहे आम्ही कव्हर करणार आहोत. तिथून वरती चढण्याचा जो आमचा जो प्रयत्न असणार आहे किंवा त्याच्यावरती जाऊन काय प्रकारचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर एक ॲडव्हेंचरस आहे ती आमची जर्नी असणार आहे आणि ती जर्नी तुमच्याबरोबर असणार आहे, तुम्हाला दाखवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हे त्याचं झाड आहे. बाबाने कुठलं तरी इथे जाता त्यांना कुठं रस्त्यात काहीतरी मिळालेलं आहे झाड, औषधी वनस्पती आहे. एरंडेल असं म्हणतात, एरंडा बोलतात ते, पण कदाचित एरंडेल असू शकतं. त्यांचं म्हणण्यानुसार हे दाताच्या दुखण्यावर उपयोगी येतं. असं दाखवा जरा बाबा जरा जवळून. आणि याला फळ लागलेलं होतं ना, फळ लागलेलं आहे छोटंसं काढून टाकलं. अच्छा अच्छा, ह्याचा कसा काय उपयोग करतात? ढिगा आहे ना, त्याचा रस येतो, तो दाताला लावायचा, म्हणजे झाड दिसणं थांबलीच पाहिजे. अच्छा, म्हणजे ह्याचा जो रस आहे तो रस काढून दातावर लावायचा असं बाबा म्हणतायत, जेणेकरून त्याच्यावर उपचार येईल. चांगल्या गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी हे फार गुणकारक आहे औषध. आणि कंबर पोट दुखत असेल ना ते शेकवायचं त्याने. अच्छा, कंबर आणि पोटदुखीचा जर काही आजार होत असेल तर त्यासाठी हे कुड्याचं पान आहे. आणि बाबांच्या म्हणण्यानुसार हे सर्पदंश जर झालेला असेल, सर्पदंश म्हणजे ते पण कुठला फुरुस जर फुरस असा साप जर सापाने दंश केला तर त्याच्यावर उपचारासाठी ते औषध आपण वापरू शकतो. त्याचा पाला जो आहे, आणि तो प्यायला पण द्यायचा त्याचा पाला. अच्छा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्याचा पाला आणि त्याचा पाला आपल्याला तिथे त्या जखमेवर लावायचा आहे. त्याचबरोबर ते पिण्यासाठी पण दिल्याने लवकर आराम मिळेल. हे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यात सापडत आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मित्रांनो बघा, तुम्हाला दाखवते गावठी जी भाज्या आहेत, गावठी रानमेवा बोलतात ना कोकणातला, रानमेवा ज्या शोधात या बायका आलेल्या आहेत आमच्या इकडे बघा, महिला मंडळ. आणि इथे आम्हाला भाजी सापडलेली आहे, तुम्हाला दाखवतो. किरणला इथे भाजी सापडलेली आहे. या भाजीचं नाव काय किरण? भारगीची भाजी, भारंगीची भाजी असं बोलतात. मी ऐकलेली आहे ही भाजी आणि खायला एकदम चवदार अशी भाजी आहे. ज्या आपण खताच्या भाज्या खातो त्यापेक्षा ह्या कितीतरी पटीने आणि ह्याच सीझनमध्ये ह्या भाज्या मिळतात. आणि तुम्ही ही भाजी जर खाल्ली तर एकदा खाल्ली तर तुम्हाला वारंवार ती खाण्यासाठी तुम्हाला त्याची आठवण येईल. अशी भारंगीची भाजी आहे, भारगीची भाजी म्हणतात गावठी भाषेमध्ये, आपण तीच भाषा बोलूया. आणि बघूया किती भाजी मिळते. ही सहसा लोकांना, गावच्या लोकांना ही भाजी कशी दिसते ते लवकर त्यांना ओळखता येतात. कारण मला ही भाजी आहे हे समजलंच नाही, मला वाटलं हे गवतच आहे. भाजी काढण्याची ही बघा कितीशी मेहनत. कसा उभा आहे बघा ह्या भाजीसाठी, तो कसा आपला जीव बघा, इथे प्राण त्यांनी ह्याला लावलेला आहे, पणाला लावलेला आहे. आणि एवढी भाजी भेटलेली आहे. एक टायमाची होईल काय भाजी बाबा ही? एवढीशी
नाही भेटेल थांब जरा. आपण घेऊया. मला पण लय आवड आहे याची भाजी. सावकाश. एकदम कौल आहे भाजी. ऐक ना. हम्म. एकदम ही भाजी लावली तर होणार नाही का बाबा आपल्याकडे नाही, नाही. ही भाजी? कशी लावणार? खाली त्या भाजीला खाली मुंडले आहे ना, बारीक छोटं असलं ना, हा ते उकडलीत ना पुरं पाळाचं तर ते होईल. होईल, पण मला वाटते नाही होणार, कारण निसर्गाची देणगी आहे ही फक्त ह्या सीझन मध्ये मिळते. हम्म. हो हो, पण त्या झाली तरी ते त्या पद्धतीची होणार नाही हो. एवढी भाजी भेटलेली आहे आपल्याला. ही भाजी घेऊन जातो संध्याकाळच्या तयारीला. किरणला मिळालेली भाजी आणि हे ओझं घेऊन चालत आहे सोनू. म्हणजे आतमध्ये असं मोठे वगैरे ती फक्त किरणकडे आहे आता इथे सध्या. मोठे भरपूर असते एकावर. हम्म. हा बघा व्ह्यू, मस्त भाजी कोवली एकदम. तुम्ही पाहू शकता व्ह्यू. फर्स्ट क्लास. एक नंबर व्ह्यू आहे. पुऱ्याची शेंगाची पण भाजी करतात. हो त्या हो ना? कुठलेले असतील ना, हा. त्याची शेंगा आलेली असतात. हो हो हो. इथून आपण आता निघालेलो आहोत, बोल. घराकडे वाटचाल करत आहोत. हा. आणि घराकडे वाटचाल करत असताना आपल्याला मिळालेली ही भाजी, हे एकच भाजी आपण घेऊन जाणार आहोत. बापरे. त्या व्यतिरिक्त आम्हाला मिळालेलं आहे निसर्गाचं कॅप्शन. हे तुम्ही पाहू शकता. पुढे जाताना हा बघा सुंदर असा धबधबा मी इथे तुम्हाला दाखवतो, फार जवळून दाखवतो. हा बघा धबधबा. ती बाई बोलली आहे मला दिसतच नाही भाजी. ही हा बघा धबधबा जवळून. पुण्यात असले तरी दिसत नाही. रानात निघून हिरवळ दिसतं ना. बघा तिकडं. ए इथं कसं, आपण इथे नाही गेलो, तिकडे गेलोय. तिकडे गेलो. गेलेलो. हा, सगळीकडे धबधबे असल्यामुळे असं वाटतं इकडेच गेलेलो. छे इथे ना, इथे गेलो असं तर आलो भरपूर वेळ लागला असता आपल्याला. बघा